पालक भाजी बनवणं सगळ्यांनाच येतं, पण पालक भाजी चविष्ट, हिरवी आणि पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल अशी बनवणं फार कमी लोकांना जमतं. कारण चूक मसाल्यात नसते, चूक असते पालक हाताळण्याच्या पद्धतीत. आज मी तुम्हाला ही भाजी अगदी हळूहळू स्टेप बाय स्टेप आणि का ते करताय हे सांगत सांगत दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण शेवटची एक छोटी स्टेप तुमची भाजी घरगुती नाही तर प्रोफेशनल बनवते. नमस्कार, मी आहे राधिका. राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला सुद्धा अशा चमचमीत भाज्या रोज बघायला आवडत असतील आणि करायला सुद्धा आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला आता ही प्रोफेशनलरित्या भाजी कशी बनते ते तुम्हाला पटकन सांगते. इथे सर्वात आधी मी ताजी फ्रेश अशी पालक घेतली आहे. पालक कधीही निवड करताना ती ताजी, गडद, हिरवी असायला हवी, अशा कवळ्या पानाची असायला हवी. मी अगदी कवळ्या पानाची इथे पालक भाजी घेतली आहे. इथेच तुम्ही चुकी करता, मोठ्या पानाची भाजी आणून बनवता तर भाजी चवदार लागत नाही. त्यामुळेच अशी बारीक पानाची, अशी कवळ्या पानाची भाजी आणा आणि भाजी बनवा. मग बघा भाजीची चव काय असते. बऱ्याच जणांची भाजी इथे फसते कारण ते मोठ्या आणि जाड पाने वापरतात. कारण अशी पालक नैसर्गिक कडू असते आणि मग काहीतरी मसाला घातला तरी चव येत नाही. ही भाजी मी स्वच्छ निवडून 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने भाजी धुवून घ्या. पालक धुताना मीठ, सोडा किंवा गरम पाणी अजिबात वापरायचं नाही. कारण लोकांना वाटतं असं केल्याने रंग राहतो, पण खरं सांगायचं तर रंग इथे खराब होतो. मी ही पालक 500 ग्रॅम घेतली आहे. जर प्रमाण बरोबर असेल तर अर्धी रेसिपी आपोआपच बरोबर होते. जर पालक कमी घेतला तर भाजी पातळ लागते आणि फार जास्त घेतला तर मसाला कमी पडतो. ही पालक मध्यम बारीक चिरून घ्या. अशी मी दाखवत आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही चिरू शकता. ना जास्त बारीक ना जास्त जाड. खूप बारीक पालक चिरल्यास भाजी कडवट लागू शकते, त्यामुळे मध्यम बारीकच पालक इथे ठेवा. आणि ही भाजी अवघ्या 5 ते 6 मिनिटात पटकन बनून तयार होते. त्यामुळे ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी वापरू शकता. एकसारखी मध्यम आकाराची पालक इथे मी चिरून घेतली आहे. ही साधारणतः अर्धा बाऊलपेक्षा जास्त झाली आहे. तुम्हाला वाटत असेल की फार मोठी ही पालक आहे, पण शिजून फार थोडीच होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे पालक वापरा. आता आपण एक साधा पण फार महत्त्वाचा मसाला तयार करणार आहोत. या मसाल्याने भाजीला फार क्रीमी टेक्स्चर येते, त्यामुळे आवर्जून हा मसाला तयार करा. इथे मसाला तयार करण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून इथे शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे छान मध्यम आचेवर परतून घ्या. शेंगदाणे हलकेसे भाजून झाले की त्यामध्ये 2 चमचे बेसन वापरा. मी इथे 2 चमचे बेसन घेतला आहे. तुम्ही बेसनाऐवजी डाळ्या किंवा बेसनही वापरू शकता. नंतर हेही छान असं मंद आचेवर भाजून घ्या. जास्त इथे भाजू नका कारण बेसन जळण्याची शक्यता असते, म्हणून मंद आचेवर किंवा गॅस बंदही करू शकता. नंतर इथे 2 चमचे तीळ घ्या. तीळ इथे मी 2 चमचे वापरले आहे. मसाला भाजताना रंग बदलण्याची वाट पाहायची नाही. सुगंध आला की गॅस बंद करायचा, कारण जळलेला मसाला पालकाच्या गोडव्यात कडूपणा आणतो. इथे मी गॅस बंदच ठेवला आहे कारण इथे जळण्याची शक्यता जास्त वाढते, त्यामुळे गॅस बंद करूनच परतवा. कढई गरम असल्यामुळे त्याच्या हीटमध्ये ते मसाला छान असा भाजला जातो. आता हा मसाला गार करायला एका डिशमध्ये काढून घ्या. हे सर्व भाजलेलं साहित्य गार झाल्यानंतर छान असं बारीक मिक्सरमधून फिरून घ्या. आता इथे सर्व मसाला गार झाला आहे. आता हा सर्व मसाला एकत्रित करून छान बारीक फिरून घ्या. पाणी न घालता, कुठल्याही पाण्याचा वापर न करता बारीक अशी पावडर तयार करा. कारण हा मसाला आपल्याला तेलामध्ये परत परतवायचा आहे, त्यामुळे पाण्याचा न वापर करता इथे पावडर तयार करा. अशा पद्धतीने इथे पावडर तयार करू शकता. आता स्मूथ ग्रेव्हीसाठी हा मसाला परफेक्ट झाला आहे. आता कढई ठेवा. त्यामध्ये थोडं तेल घाला किंवा इथे तुम्ही बटरचा वापरसुद्धा करू शकता. तेलाचा वापर इथे कमीच ठेवा. साधारण 1 चमचा तेल पुरेसा आहे. नंतर इथे आवडीप्रमाणे हिरवी मिरची घाला. नंतर इथे लसूण घ्या. लसूण इथे मी लांबच ठेवला आहे. तुम्ही हवं असलं तर याला क्रश देखील करू शकता.
पण या पद्धतीने लसूण टाकल्यास दिसायला छान दिसतं, त्यामुळे असाच लसूण टाका. नंतर इथे मी पालक घेऊन छान असं मध्यम आचेवर साधारण 2 मिनिट परतून घेणार आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही पालक डायरेक्टली टाकू शकता, पण या पद्धतीने भाजी केल्यास आणखीन चवदार लागते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही वेळ असेल तर अशीच परतून घ्या. पालकाला काही सेकंदामध्येच पाणी सुटतं. फक्त आपल्याला ही पालक कोरडी करायची आहे, जास्त नाही. फक्त थोडीशी कोरडी करून घ्या. नंतर आता ही पालक थोडी इथे कोरडी झाली आहे. आता ही पालक वेगळी काढून याच कढईमध्ये थोडं तेल घाला. तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता, पण तेल किंवा बटर दोन्हीही सोबतच वापरा. फक्त बटर घेतलंस तर जळण्याचा धोका असतो. नंतर इथे मी 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान फुटली की त्यामध्ये 1 चमचा जिरे घाला. जिरेही छान फुटू द्या. आणि 2 लाल मिरच्या घेतल्या आहे. हे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता. नंतर इथे चिमूटभर हिंग घाला. नंतर इथे क्रश केलेला लसूण वापरा. मी इथे 10 ते 12 पाकळ्याचा लसूण क्रश केला आहे आणि अर्धा लसूण वेगळा काढून ठेवला आहे. आता क्रश केलेला 1 इंच आल्याचा तुकडाही घाला. इथे तुम्ही आलं लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता. आता हे सर्व आलं लसूण गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. त्यानंतर अख्खे धणे वापरा. इथे मी अख्खे धणे घेतले आहे. अख्खे धणे अवेलेबल नसेल तर तुम्ही धना पावडरसुद्धा वापरू शकता, पण यामुळे टेस्ट आणखी इन्हान्स होतो. त्यामुळे असे असतील तर तुम्ही आवर्जून अख्खे धणे वापरा. थोडे हातावर क्रश करून तेलात घालून मंद आचेवर परतून घ्या. आता हे सर्व साहित्य थोडं असं भाजलं गेलं आहे. आता यामध्ये कांदा वापरा. इथे फक्त हलका कांदा सोनेरी रंग येईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. इथे मी 1 वाटी कांदा वापरला आहे, म्हणजे हा कांदा एक मोठा मध्यम आकाराचा कांदा आहे. कांदा जास्त ब्राऊन झाला तर पालकाची चव बदलली जाते, त्यामुळे हलकाच कांदा फ्राय करा. नंतर यामध्ये टोमॅटो घाला. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो वापरला आहे. टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या. कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाले की त्यामध्ये मसाले घाला. इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. तुम्ही लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालत आहे. नंतर हळद घाला. इथे मी अर्धा चमचापेक्षा थोडी इथे हळद घेतली. हळद जास्त झाली तर भाजीचा रंग बदलतो, त्यामुळे हळदीचं प्रमाण इथे कमीच ठेवा. नंतर इथे चवीप्रमाणे गरम मसाला घाला. इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ वापरा. मी इथे 1 चमचा मीठ वापरला आहे. आता सर्व मसाले तेलामध्ये सुगंध येईपर्यंत परतून घ्या. सर्व मसाले परतले की त्यामध्ये आपण सुरुवातीला जे पावडर तयार केलं होतं, शेंगदाणे, बेसन आणि तिळाचं, ते पावडर यामध्ये वापरा. आता हे पावडर टाकल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. हीच एक स्टेप आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नसते. असा भाजून घातलेला मसाला जो आपण पावडर फिरून घेतलं होतं, शेंगदाणे, बेसन आणि तिळाचं, हाच भाजीला नैसर्गिक घट्टपणा आणतो आणि रेस्टॉरंटसारखी क्रीम टाकल्यासारखी चव येते. पण काहीही बाहेरचं न वापरता घरच्या साहित्यात एवढी छान भाजी बनते. तुम्हाला भाजी पातळ ठेवायची आहे की घट्ट ठेवायची आहे, त्या विचाराने तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. मला इथे भाजी थोडी घट्टच हवी आहे, त्यामुळे मी 1 फुलपात्र पाणी वापरलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर एकत्रित सर्व मिक्स करा आणि झाकण ठेवा. तेल सुटेपर्यंत वाट बघा. साधारण 2 मिनिटांमध्ये तेल सुटतं. तुम्ही पाहू शकता इथे साधारण 1.5 ते 2 मिनिटांमध्ये छान व्यवस्थित तेल सुटलं आहे. याची तरंग बघा. आता यामध्ये पालक घाला. पालक घातल्यानंतर भाजीला उकळायची नसते, फक्त शिजवायची असते. आधीच आपण पालक थोडी परतून घेतली होती, त्यामुळे इथे जास्त शिजवायची नाही. थोडीच प्रमाणामध्ये इथे भाजीला शिजवून घ्यायचं. लगेच भाजी 2 मिनिटांमध्ये शिजून तयार होते. आता भाजी मंद आचेवर शिजवा. मंद आचेवर भाजी शिजल्याने छान असा रंग आणि चवही खुलून येते, त्यामुळे आच मध्यमच ठेवा. या भाजीला अजून जास्त छान चव येण्याकरिता यामध्ये तडका घाला. इथे मी
थोडं 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. यामध्ये क्रश केलेला लसूण वापरा. इथे शक्यतो लसूण क्रश केलेलाच वापरा. आता गॅस बंद करून त्यामध्ये लाल तिखट घाला. हा तडका तुम्ही या भाजीमध्ये आवर्जून घाला. या तडक्यामुळे भाजीची चव दुप्पट होते. आता मी हा तडका 2 चमचे या भाजीमध्ये वापरणार आहे आणि उर्वरित वरून गार्निशिंगसाठी वापरणार आहे. ही भाजी एकदा अशी केली की लोक विचारतात काय घातलंस आणि उत्तर असतं काही वेगळं नाही, फक्त पद्धत बरोबर. अशा समजून सांगितलेल्या टिप्ससह रेसिपीसाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.